पण ती 100% तुझ्यासाठी आली होती। सत्या काहीतरी गडबड आहे। वाघमारे, मला असं वाटतं की ती ठाकूरची माणसं असतील। त्या ठाकूरनंच तुमच्या मागावरती माणसं पाठवली असतील। काय माहिती, पण आपण सावध राहायला हवं आता। आपण नाही वाघमारे, तुम्ही जास्त सावध राहायला पाहिजे, कारण आता सगळ्यांचं लक्ष तुमच्यावरच असेल। बर, बघू। मी डबा आणलाय, 2 घास खाऊन घे। नाही नको आहे मला। खाऊन घे गप। इच्छा नाही माझी। वाघमारे, मला ना राहून राहून सारखं वाईट वाटतंय बघा। अहो, एवढं मोठं संकट आलंय आपल्यावर, लई वाटतं तुमची साथ द्यावी, पण मला काहीच करता येत नाही। इथं लपून बसावं लागते, त्याचा ना लई राग येतोय मला। हा, आता पण मला तुमची काळजी वाटत होती म्हणूनच मी बाहेर आलो, तेवढं तुम्ही आला। सत्या, तू मला वचन दिलं होतंस ना इथनं बाहेर पडणार नाही, मग का पडलास इथनं बाहेर? वाघमारे, मला तर असं वाटतंय ना की त्या ठाकूरला जाऊन डायरेक्ट भेटावं आणि त्याला म्हणावं, तुला काय करायचं ते कर बाबा, गोळ्या घालायच्या तर गोळ्या घाल, पण संपव एकदा तो विषय। सत्या, माझा नवरा वाघ आहे, वाघ। तो लढणार आणि जिंकणार। मला काही सत्या भाऊजींचं वागणं आवडलेलं नाहीये। वागणं आवडलंय म्हणजे? सपने, तू जरा काय डोक्यावर पडलीस काय ग? परिस्थितीची तुला अजिबात जाणीव नाही, माहितीये का? हा, असू दे असू दे, मला व्यवस्थित जाणीव आहे। आणि तुझं काय रे, काय झालं तरी स्वतःच्या भावाचीच बाजू घेणार आहे शेवटी। अरे, आता माझा सख्खा भाऊ आहे म्हणलं तर त्याचीच बाजू घेणार ना मी। हा, मग मम्मीची बाजू दिसत नाही होय? माझं काय? हा, मग आता एवढं पळून गेल्यानंतर भेटायला कोणाला गेले? सासूला। मम्मीचा विचार तरी आला का की बाबा काय करत असतील, विचार करत असतील, काळजीत असतील आपल्या, खाल्ला असेल का नसेल, कशाची काही काळजी नाही, गेले सासूला भेटायला। सपने, तू दोरीचा साप करू नकोस उगाच। हा, असू दे, मला नाही असल्या सवय दोरीचा साप बीप करायची, तुलाच येत तसल्या सवय। बराबरच बोलती सपनी। सत्याने खरं तर मलाच भेटायला यायला पाहिजे होतं आधी, पण काय कारण असल्याशिवाय सत्य असं वागणार नाही। पण सत्य तर चुकलंच म्हणा, मलाच भेटायला यायला पाहिजे होतं आधी। काही चुकलेलं नाहीये सत्याच। माया, त्यासाठी आपलं कर्मही तसंच हवं। सत्य आणि मंजूला आजवर त्रास देण्यापलीकडे तू दुसरं काही केलेलं नाहीयेस। जरा विचार कर, किती सत्याचा नाईलाज झाला असेल, किती अगतिक झाला असेल ते। त्याला हे वाटलं की आपल्या आईपेक्षा आपली सासू आपल्याला समजून घेईल,